नवीन डिझाईनचे डेली यूजचे शॉर्ट मंगळसूत्र कसे बनवायचे ते बघूया। त्यासाठी लागणारे साहित्य: सुई अशी कॉटनच्या दोऱ्यात ओवलेली, काळे मणी बारीक साईजचे, पिवळे मणी बारीक साईजचे, क्रिस्टल मणी असे मीडियम साईजचे क्रिस्टल मणी, नायलॉनचा दोरा, 4 मणी 3 नंबर साईजचे असे, त्यानंतरून 8 असे 2 नंबर साईजचे मणी लागतील, वाटी किंवा पेंडंट, स्क्रू आणि कात्र। सगळ्यात आधी असा 2 पदर धागा काढून घ्यायचा आपण आणि दोन्ही पदर मिळून असं मागच्या बाजूला पुढच्या बाजूला असे कॉटनच्या दोऱ्यात ओवलेली सुई लावून घ्यायची आणि स्क्रू होताना पहिले एक बारीक मणी ओवून घ्यायचा असा स्क्रू होताना, कारण की स्क्रूमधून धागा निघणार नाही यासाठी। त्याच्यानंतर असं स्क्रू ओवून घ्यायचा मागच्या बाजूला। स्क्रू ओवून झाल्यानंतर ना आता दोन्ही पदर असे दोन्ही जे आहेत ते पदर सेपरेट करून घ्यायचे आणि दोन्ही पदरमध्ये मागच्या बाजूला काळ्या मणी ओवून घ्यायचे। तुम्हाला जर थोडं लॉंग हवं असेल तर जास्त मणी टाकू शकता। मी इथं 4 इंच काळे मणी टाकले मागच्या बाजूला। जर लांब करायचं असेल तर तुम्ही मणी वाढवू शकता। दुसऱ्या पदरमध्ये पण काळे मणी ओवून घ्यायचे सेम, जेवढे ह्या पदरमध्ये ओवले तेवढेच। असं माप बघायचं दोन्ही पदरचं। असे मणी ओवून झाल्यानंतर आता परत दोन्ही पदर एकत्र करून पुढच्या बाजूला कॉटनच्या दोऱ्यात ओवलेली सुई अशी लावून घ्यायची। सुई लावून झाल्यानंतर ना पिवळे मणी आणि क्रिस्टल मणी, एक क्रिस्टल आणि एक पिवळा असं ओवायचं। तर त्याच्या पहिले आपण गोल्डन मणी ओवून घेऊ। एक बारीक साईजचा गोल्डन मणी, मध्ये मोठ्या साईजचा मणी आणि परत एक बारीक साईजचा, असे 3 मणी ओवून घेऊया। ओवून झाल्यानंतर आता क्रिस्टल मणी आणि पिवळा मणी असं ओवून घ्यायचं। एक क्रिस्टल मणी एक पिवळा, असे 10 क्रिस्टल मणी ओवून घ्यायचे। या प्रकारे असे 10 मणी ओवून घ्यायचे। जर तुम्हाला लांब पाहिजे नसेल तर तुम्ही मणी वाढवू शकता। शॉर्ट मंगळसूत्र आहे तर एवढे मणी बस होतात ह्याच्यात। तर परत 3 गोल्डन मणी, साईडने 2 बारीक साईजचे आणि मध्ये मोठ्या साईजचा गोल्डन मणी, असं 3 मणी ओवून घ्यायचे आणि परत क्रिस्टल आणि पिवळे मणी 10 ओवून घ्यायचे पुढं। एक पिवळा आणि एक क्रिस्टल असे 10 ओवून घ्यायचे मणी। ओवून झाल्यानंतर ना पुढच्या बाजूला असे वाटे ओवून घ्यायचे। दोन्ही वाट्यांच्या मध्ये एक क्रिस्टल मणी ओवायचा, म्हणजे वाटे लांब जवळ नाही दिसणार। असे वाटे ओवून झाल्यानंतर आता या दुसऱ्या पहिल्या जसं ओवलं तसं ह्या बाजूला पण ओवून घ्यायचं। 10 क्रिस्टल मणी, 3 गोल्डन मणी, परत 10 क्रिस्टल आणि पिवळे मणी, 3 गोल्डन मणी आणि त्या बाजूला जसे काळे मणी ओवले तसे ह्या बाजूला पण ओवून घ्यायचे। कॉटनच्या असे काळे मणी जे ओवलेले त्याचे ओवून त्या बाजूला जेवढे ओवले आपण त्याच्या असं माप लावून बघायचं आणि सेम तेवढेच मणी टाकायचे ह्या बाजूला पण। एवढे मणी ह्या बाजूला पण टाकून घ्यायचे।
दुसऱ्या पदरमध्ये पण मणी ओवून घ्यायचे काळे. असे या पदरला लावून बघायचे सेम मणी. तसं होऊन झाल्यानंतर ना आता या बाजूला पण स्क्रू ओवून घ्यायचं. दोन्ही पदर मिळून सुई लावून घ्यायची अशी कॉटनच्या दोऱ्यात ओवलेली. आणि स्क्रू ओवून घ्यायचं. स्क्रू ओवल्यानंतर एक बारीक मणी ओवायचा. आणि या बाजूला आपण पॅक करून घेऊ. असं 4 ते 5 गाठी बांधून पॅक करून घ्यायचं. अशा एकावर एक 4 ते 5 गाठी मारून घ्यायच्या. पॅक करून धागा कट करून घ्यायचा. आता दुसऱ्या बाजूला पण पॅक करून घ्यायचं. आणि आता पॅक करताना असं स्ट्रेट करून घ्यायचं आधी, म्हणजे धागा लूज नाही राहणार कुठंच. आणि असा अर्धा इंच धागा सोडूनच पॅक करायचं, कारण की हा नायलॉनचा धागा आहे. पाण्यात वगैरे भिजून नंतर ते टाईट होतं गळ्यात मंगळसूत्र. म्हणून असा अर्धा इंच धागा ठेवूनच 4 ते 5 गाठी बांधून घ्यायच्या. चार ते 5 असे धागा दिसत नाही पण नंतर. आणि हा उरलेला धागा कट करून घ्यायचा. अशा प्रकारे लेटेस्ट डिझाईनचे डेली यूजचे शॉर्ट मंगळसूत्र आपलं रेडी आहे.